जेव्हा अभिजित पानसेनी मला हा सगळा राजकारणातला घडणारा बाजार ऐकवला, रान बाजार ह्या नावाने, त्यावेळेला मला खरंच जाणवलं की ह्या मालिकेचा किती मोठा आवाका आहे आणि खरंच मराठीतली खूप मोठी भव्यदिव्य बिगेस्ट मराठी वेब शो हा घडणार आहे, त्याचा अंदाज तेव्हाच आला होता आणि या वेब शोचा मी एक भाग आहे, याबद्दल मला खरंच खूप आनंद आहे. माझा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता आणि मुळात माझा रोल जो आहे तो सचिन खेडेकरांच्या ऑपोजिट आहे आणि सचिन दादांबरोबर काम करायची खरंच मनापासून खूप इच्छा होती, खूप वर्षांपासून, पण त्याचा कधी योग आला नव्हता आत्तापर्यंत. तो या वेब शोच्या निमित्ताने आला. सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड टू बी अ पार्ट ऑफ इट. हा एक वेगळा रोल आहे जो मी आत्तापर्यंत प्रेक्षकांनी मला अशा प्रकारच्या भूमिकेत बघितलेला नाही आहे. सो हा एक माझ्यासाठी वेगळा चॅलेंज होता जो मी स्वीकारायचं ठरवलं आणि म्हणून मी ही भूमिका स्वीकारली. जाता जाता प्रेक्षकांना एवढंच सांगेन की रान बाजार हा मराठी शो म्हणून बघू नका, तर एक इंडियन भारतीय वेब कॉन्टेंट वेब शो म्हणून जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला खरंच आवडेल. आणि ज्या पद्धतीने हा शो हाताळला गेला आहे आणि ह्याच्यामध्ये एवढे सगळे चेहरे तुम्हाला दिसता आहेत, सो ते खरंच तुम्हाला याचा आवाका आणि ह्याची भव्यदिव्यता ही बघितल्याशिवाय नाही कळणार, तर नक्की बघा. सगळ्यात पहिल्यांदा मनात उमटलेलं एक चित्र ते म्हणजे रान बाजार. म्हटलं अरे देवा, नावातच असं आहे, तर माझं कॅरेक्टर किंवा ती स्टोरी ती कशी असेल, काय असेल. तर हे जे म्हणूयात आपण एक आत्तापर्यंत काम केलेलं जे कम्फर्ट झोनमध्ये होतं किंवा त्या चौकटीमध्ये राहून भूमिका केलेल्या होत्या मी माझ्या अनेक चित्रपटांमध्ये, पण याच्यामध्ये केलेली भूमिका ही चौकटी बाहेरची भूमिका होती, जी करण्याची संधी मला मिळत होती. तरीही मी कन्फ्यूज होत होते की बापरे, हे मी पेलू शकेन की नाही. पण हाच आत्मविश्वास मला आपले डिरेक्टर अभिजित पानसे यांनी दिला, त्याच्यामुळे हे खरं तर शक्य होऊ शकलं आणि ही भूमिका मी साकारली. आणि आज इथे मी खरं तर या लॉन्च इव्हेंटला इथे आहे, त्यावेळेस मला असं वाटतं की खरंच जर सरांनी त्यावेळेसचा जर मला कॉन्फिडन्स दिला नसतं तर आज मी इथे नसते, किंवा अशा पद्धतीची भूमिका जी चौकटी बाहेरची भूमिका आहे ती साकारताना आलेला मला अनुभव आणि मजा ती अनुभवता आली नसती. जसं की तू म्हणतेस की चौकटीच्या बाहेरची भूमिका, त्यासाठी तू स्वतःला कसं प्रिपेअर केलंस आणि ती एक प्रोसेस कशी होती? येस, ॲज अन ॲक्टर म्हणून जे प्रिपरेशन असतं ते तर होतंच, पण अभिजित सरांसोबत अशा डिरेक्टरसोबत म्हणजे मोठ्या आणि अनुभवी डिरेक्टरसोबत काम करत असतानाचा माझा अनुभव असा होता की त्यांनी मला किती नॅचरल, की ज्या पद्धतीने आता मी इंटरव्ह्यू देते, सो किती नॅचरल पद्धतीने तू कॅमेरासमोर स्वतःला ते कॅरेक्टर प्रेझेंट करू शकते, तितक्या नॅचरली तू ते कर. हे म्हटल्यावर काय असतं ना, ॲज अन ॲक्टर ती इतक्या वर्षांची सवय झालेली असते की ॲक्टिंग करायची. पण जे लर्न केलेलं असतं ते अनलर्निंग करून पुढे जायचं आहे किंवा ते कॅमेरासमोर परफॉर्म करायचं आहे, जे खूप टफ होतं माझ्यासाठी. पण ते करण्याची नॅचरल किंवा ती प्रोसेस या भूमिकेमधून तुम्हाला सगळ्यांना माझ्या अभिनयाची दिसेल. जेव्हा या सिरीजचा पहिला टीजर रिलीज झाला त्यावेळी बऱ्या वाईट प्रतिक्रिया आल्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि जेव्हा आता हा पोस्टर्स रिलीज व्हायला लागला, ते तुमच्या भूमिकेचा पोस्टर रिलीज झाला, तर काय सांगा? खरं तर बऱ्या वाईट प्रतिक्रिया ह्या प्रत्येक गोष्टीला असतातच, त्यामुळे वाईटचं तर मला काही संबंध नाही. पण येस, बरं असं आहे की जे ॲज अन ॲक्टर म्हणून बघताना छान वाटणं, तर तिथेच मी फोकस केला आणि असं वाटलं की वाव, आय एम रिअली ग्रेटफुल टू बी अ पार्ट ऑफ दिस वंडरफुल वेब सिरीज. सो दिस इज ऑल गुड फिलिंग्स आय एम लिव्हिंग राईट नाव. एवढी मोठी सगळी स्टारकास्ट आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबरोबर काम करायचा अनुभव कसा? तोच अनुभव मला खरं तर इतकं काही देऊन जातोय.
म्हणजे इनफॅक्ट मी तो अनुभव घेते आहे सध्या की सचिन खेडेकर असतील सगळे दिग्गज कलाकार आणि मला माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे डिरेक्टर अभिजित पानसे, दी वन अँड ओनली डिरेक्टर, त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मला मिळाली आहे. तर तो अनुभव एक वेगळा, शिवाय जे लर्निंग प्रोसेस होती ती एक वेगळी मला या वेबसिरीजमधून करायला मिळाली. माझा पार्ट जो आहे याच्यामध्ये तो असं बोलतात ना की प्रत्येक वेबसिरीजमध्ये एक ट्विस्ट असतं. तर माझा जो माझ्या कॅरेक्टरचं जी भूमिका मी साकारली ती ट्विस्ट आणणारी आहे आणि ती मला खूप गमतीशीर वाटली की बस ये मुझे करना है बॉस, आणि हे मी केलं. ते ऑफकोर्स त्यांच्या सहकार्यामुळे खूप छान पद्धतीने आलं आहे बाहेर, पण त्याचीच एक वेगळी मजा मला आली होती शूटिंग करताना. माधुरी, आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि तुझी भूमिका एक राष्ट्रीयसारखी दिसते, हां. सांगते. खरं तर ट्रेलरमध्ये मला असं वाटतं की भूमिकेला जी प्रेरणा सांगण्याची भूमिका आहे, एक राजकीय क्षेत्रामध्ये एक मुलगी कशी अग्रेसर ठरते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कसे होते हा तिचा प्रवास आहे एकंदर. पण खूप काही ट्विस्ट आहेत तिच्या कॅरेक्टरमध्ये जे ट्रेलरमध्ये नाही रिव्हील केलेले, बिकॉज ऑफ काही गोष्टी टॉप ऑफ द चेरी नंतर रिव्हील करावं लागतं. सो मला वाटतं की ही गोष्ट खूप चांगली केली आहे, कारण लोक जेव्हा बघतील ही वेबसिरीज तेव्हा कळेल की प्रेरणा साने नक्की काय आहे आणि ती कशी घडत गेली. जेव्हा ही भूमिका तुला विचारण्यात आली होती, पहिला थॉट काय होता? कारण त्यांनी सांगितलं की तुला टिकटॉकवर बघून त्यांनी घेतलं. हां, म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा पानसे सरांनी मला बोलवलं आणि मी गेले तर सरांनी जस्ट माझे व्हिडिओज सर्च करत होते. इवन त्यांची फॅमिलीला जेव्हा मी भेटले होते तेव्हा त्यासुद्धा म्हणत होते की लॉकडाऊनमध्ये आम्ही तुझं व्हिडिओज फार पाहिले. तनिष्का त्यांची मुलगी जी असोसिएट करत होती तिनेही पाहिले. म्हटलं इट्स गुड, लॉकडाऊनचा अशा रीतीने फायदा होऊ शकतो. आणि हे टिकटॉक असं ॲप होतं त्यावेळेस की लॉकडाऊनमध्ये सगळेच जण सोशल मीडियावरती अगदी धुमाकूळ घालत होते. पण लकीली नटराज कृपेनी माझे व्हिडिओज म्हणा किंवा वॉट एव्हर द कंटेंट फार स्प्रेड होत होता. आणि अभिजित पानसे म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप अशी नजर आहे त्यांची, अशी जोहरी म्हणेन की एखादा हिरा घेणं, त्याला तराशणं आणि मग चमकवणं हे त्यांच्या शिवाय बाकी इतर कोणाला खरंच नाही जमू शकत. सो मी खूप खूप आभार मानते त्यांचे की त्यांनी मला सर्च केलं, शोधलं आणि मला बोलवलं आणि अशी भूमिका आहे म्हणून सांगितलं. जेव्हा ही भूमिका तू करत होतीस आणि त्याच्यानंतर आता जे काल पोस्टरमध्ये तुझा फोटो आला त्यावेळी काय प्रतिक्रिया होत्या तुझ्या मित्रमैत्रिणींच्या म्हण किंवा सगळ्यांच्या? येस, ॲक्च्युली काय झालं की टीझर आधी रिलीज झालेले आहेत आणि टीझर म्हणजे प्राजक्ता ताईचं झालं आहे, तेजस्विनी ताईचं झालं आहे आणि त्या टीझरला आवाज बॅक ऑफ द माझा होता. सो आवाजावरून इतकं रिकग्नाईज करणं लोकांना कळत नव्हतं, पण टीझर असे होते की जसं की तो बोल्ड आहेत. सो कंटेंट वाईज माणसं थोडी वेगळी घेतात, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. हा पूर्ण जो कंटेंट आहे तोच फार वेगळा आहे. बट जेव्हा पोस्टरमध्ये जे स्वतःचं एक म्हणतो ना एक स्वतःचं स्थान मिळतं किंवा एक स्वतःला वेगळं प्रेस्टिज मिळतं, ते आल्यानंतरचा जो आनंद होता तो खरंच वेगळा होता आणि खूप प्राऊड फील झालं स्वतःबद्दल. आता वेबसिरीज येऊ घातली आहे, तर प्रेक्षकांना काय सांगतील त्यावर? काय सांगणार आहे, एवढंच सांगणार आहे, प्लीज बघा. आणि लिटरली खूप छान कंटेंट आणि ज्या प्रकारे बनवली गेली आहे त्याच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहे. टेक्निकल टीम असेल, डिरेक्शन टीम असेल, पूर्ण आर्टिस्ट असतील आणि सगळे दिग्गज आर्टिस्ट आहेत त्याच्यामध्ये. सो थँक्स टू की ह्या सगळ्या मोठ्या आर्टिस्टबरोबर मला काम करायला मिळालं आणि स्वतःचं एक वेगळं काहीतरी स्थान करण्याची संधी मिळाली. सो लोकांना एवढंच म्हणेन, आजपर्यंत तुम्हीच तयार केलेला हा कंटेंट आहे, सो इथून पुढेही तुम्हालाच तो राखायचा आहे. सो एवढीच रिक्वेस्ट असेल, प्लीज बघा वेबसिरीज. आणि माधुरीचं काम तुम्हाला कसं वाटतं आहे हे मी खरंच आवर्जून सांगेन, वेबसिरीज बघितल्याशिवाय तुम्हाला खरंच कळणार नाही, कारण प्रेरणा साने नक्की काय आहे हे तुम्हाला ट्रेलरमध्ये पण दिसलेलं नाही पोस्टरमध्ये दिसलं आहे, पण ॲक्च्युली हे कॅरेक्टर फार बिल्डअप आहे आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला खरंच अंगावरती काटा येईल. आणि असा विश्वास ठेवते की नक्कीच तुम्हाला आवडेल. हाय, माझं नाव चैताली सुपारकर आहे आणि मी रान बाजारमध्ये PA गायकरचा रोल करते. ॲक्च्युली मी या सिरीजसाठी वेगळ्या 2 कॅरेक्टर्ससाठी ऑडिशन केलं होतं आणि ते थोडंसं नाही ठीक गेलं. मग नंतर मला पुन्हा एकदा PA गायकरसाठी सरांनी बोलवलं. ज्या वेळेला स्क्रिप्ट वाचली त्याच वेळेला मी बऱ्यापैकी एक्सायटेड होती, आय बी व्हेरी ऑनेस्ट. कारण का आय न्यू की हे कसं दिसणार आहे, हे व्हिज्युअल इमिजिएटली समोर आलं होतं बिकॉज सरांनी तसंच ते नरेट केलं होतं. जेव्हा शूट सुरू होतं तेवढे मोठे दिग्गज कलाकार तुझ्या आसपास होते, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? काय धमाल मस्ती करत होता सेटवर? ओ गॉड, आमच्या सेटवरती रोज एक पार्टी असायची, आमची स्वतःचीच असायची, स्पेशली माझी आणि माधुरी, बिकॉज
मी आणि माधुरी कायम एकत्र असायचो. सो ती खूप छान मैत्रीण अशी झाली माझी. आणि ॲक्च्युली वाटलं नाही कधी की असं खूप दिग्गज आहेत किंवा खूप मोठे आहेत. आमचे बरेचसे सीन्स सगळ्यांबरोबर एकत्र असायचे आणि आम्ही बरेचदा सगळेजण एकत्र असायचो. सो पण खूप असं सिरियस सीन्समध्ये सुद्धा असे मी नाव नाही घेणार पण असे खूप मोठे मोठे ॲक्टर्स सडनली काहीतरी बोलायचं आणि आम्ही सगळे खूप जोरात हसायला लागायचो. सो खूप मजा यायची ॲक्च्युली. असं वाटलं नाही कधी की आय एम इन बिटवीन रिअली बिग स्टार्स ऑर एनीबडी इज अ बिग ॲक्टर. इट वॉज नाईस. खूप छान मजा आली. तू काय काय धमाल केली सेटवर? तू काय एखादा किस्सा वगैरे शेअर करशील? किस्सा म्हणजे मी आणि माधुरी ॲक्च्युली खूप खायचो. आमची चटरपटर खूप चालायची आणि एकदा आम्ही फुल तयार होऊन मस्तपैकी दोघीजणी 2 तास व्हॅनिटीमध्ये छान झोप काढली होती आणि सगळे आम्हाला शोधत होते की दोघीजणी गेल्या कुठे. सो दॅट वॉज व्हेरी एम्बॅरेसिंग ॲक्च्युली. धमाल नाही पण या ॲक्च्युली रोज काही ना काहीतरी चालायचं. डब्बे शेअरिंग चालायचे आणि एकमेकांच्या व्हॅनिटीजमध्ये जाऊन बसून खूप टाईमपास करायचो आम्ही. सो ॲक्च्युली एवढी इंटेन्स सिरीज असून सुद्धा खूप छान मजा आली. केली बऱ्याच ठिकाणी. कारण का ॲक्च्युली सरांचं डिरेक्शन ॲक्च्युली असं असतं ना की लाईक खूप वेल प्रेपरेशन असं करायला नाही लागायचं पहिल्यापासून येऊन. ते जेव्हा आल्यानंतर आम्हाला ब्रीफ करायचे ना त्यावेळेला खूप व्यवस्थित तो सीन समजायचा आणि तो त्याच पॉईंटला व्यवस्थित हिट करून जायचा की खूप इमोशनल होऊन जायचं. एक सीन जिथे मी सर्वात जास्त इमोशनली खूप हेवी फील केलेलं तो होता. आय मीन इट वॉज असे बरेच होते ॲक्च्युली. कांट इवन पॉईंट आउट वन बिकॉज every day there was something or the else that was constantly happening and it used to work you up emotionally a lot and every day we used to get briefings about how things are to be done. The way he used to narrate was की तुम्हाला तो सीन अगदी पूर्ण व्यवस्थित टॉप टू तो डोक्यात जाईल अशाप्रमाणे आम्ही तो व्यवस्थित समजून घ्यायचो आणि सर त्याप्रमाणे समजवायचे. सो या एव्हरी डे वॉज अन व्हेरी इमोशनली हेवी डे फॉर दिस ॲक्च्युली. ज्यावेळी या सिरीजचा पहिला टीजर आला तेजस्वी आणि प्राजक्ताचा तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील आणि त्याच्यावर ज्या कमेंट्स आल्या त्याबद्दल तू काय सांगशील? त्यांना काय उत्तर द्यायचं? आय थिंक मी आता असा आय समहाव फील दिस इज द टाईम वेर इन ह्या सगळ्या गोष्टींच्या बियॉन्ड गेलं पाहिजे आपण. आणि इनफ यार आता सगळेजण खूप चांगले परफॉर्म करत आहेत. एक खूप चांगला विषय आहे ह्या. इट्स अ टीजर और इट्स अ ट्रेलर अँड वाय डोंट वी ॲक्सेप्ट इट दॅट दिस इज हाव इट इज अँड यू नो hypothetical, non-hypothetical, whatever you call it. But I think we need to start looking at things as the way they are rather than interpreting it. आणि ज्याप्रमाणे आता रिॲक्शन्स वगैरे मिळत आहेत, I think we need to start thinking beyond that now. Yeah.